नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने खूप मोठा असा बदल केलेला आहे. तो म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती ई-KYCचा टॅब देखील आलेला आहे. परंतु मित्रांनो, ई-KYC अजून सुरू झालेली नाही, परंतु त्याचे काम पोर्टलवरती सुरू आहे व लवकरच सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करावी लागणार आहे. शासन वेळोवेळी या योजनेमध्ये नवनवीन GR काढत आहे, नवनवीन बदल करत आहे. कारण ही योजना अतिशय पारदर्शकपणे व अतिशय सुलभपणे राबवता यावी यासाठी शासन वेगवेगळे प्रयत्न करत आहे. त्यातीलच हा एक प्रयत्न म्हणजे मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता ई-KYC करणे बंधनकारक असणार आहे व सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC ही करावीच लागणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून मित्रांनो, यासाठी लाडक्या बहिणींना वेगवेगळे पर्याय देखील ई-KYCचे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही ई-KYC शासन का करून घेत आहे मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा असा घोटाळा झालेला तुम्ही बघितलेला असेल मित्रांनो. लाडकी बहीण योजनेमध्ये काही पुरुषांनी देखील फॉर्म भरून या योजनेमधले पैसे मित्रांनो लाटलेले आहेत. तसेच महिलांनी देखील एकाच महिलेने अनेक फॉर्म भरून या योजनेतून पैसे घेतलेले आहेत. शासन याच्यामध्ये ही जी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत यांची तपासणी करत आहे व वेगवेगळे निकष लावून मित्रांनो, या योजनेमध्ये जे खरोखरच पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यातीलच खूप महत्त्वाचा असा प्रयत्न म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करावी लागणार आहे. ई-KYCमुळे जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना आळा बसणार आहेत व जे खरोखरच पात्र लाभार्थी आहेत, ज्या खरोखरच पात्र बहिणी आहेत त्यांना या योजनेतून अचूकपणे लाभ मिळणार आहे. ही ई-KYC मोबाईल ॲपवरून देखील करता येणार आहे. तसेच आपल्या जवळचे CSC सेंटर असेल, आपले सेवा सरकार केंद्र असेल, कॅम्प्युटर सेंटर जिथे असेल तिथून कुठूनही ई-KYC करता येणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण लाडक्या बहिणींना येणार नाही. पोर्टलवरचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच मित्रांनो ई-KYC ही लाडक्या बहिणींना करून द्यावी लागणार आहेत व जे बोगस लाभार्थी आहेत ते या योजनेतून बाद होणार आहेत व खरोखरच जे पात्र लाभार्थी आहेत, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेतून लाभ हा भेटणार आहे. शासनाने खरोखरच खूप असा चांगला निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय अगोदरच होणे अपेक्षित होते. ई-KYCमुळे जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना आळा बसणार होता. या कारणामुळे शासनाचे बरेच पैसे वाया गेलेले आहेत. आता ई-KYC केल्यानंतर शासनाच्या बजेटमध्ये देखील खूप मोठा असा बदल होऊन लाडक्या बहिणींना वेळेवरती त्यांचं जे काही जो हप्ता आहे तो भेटण्यास मदत देखील होणार आहे. ई-KYCची प्रोसेस सुरू होताच मित्रांनो आपल्या चॅनलवरून व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच ई-KYC कशी करायची याची माहिती संपूर्ण आपल्या चॅनलवरती व्हिडिओवरती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच यासारखे अनेक महत्त्वपूर्ण व महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून या गोष्टीची माहिती सर्व लाडक्या बहिणींना मिळेल व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटू शकेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.